लग्नाच्या नावाखाली गुजरातमधील व्यापाऱ्याची नागपुरात फसवणूक झाली आहे। ठगबाजांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्याची फसवणूक केली। मात्र पैसे दागिनेही गेले आणि नवरी देखील गेली अशी अवस्था या व्यापाऱ्याची झाली आहे। गुजरातमधल्या भावनगरात राहणारे 35 वर्षीय आकाश पारेख लग्नाच्या प्रयत्नात होते। याच दरम्यान काही लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नागपुरात बोलावून 5 दिवसात लग्न लावून देण्याचं आमिष दिलं। त्या आमिषाला बळी पडले आणि 6 मार्चला नागपुरात आले। गणेशपेठ बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये ते थांबले होते। इथं कोमल नावाच्या महिलेने त्यांची नम्रता धकाते नावाच्या तरुणीसोबत ओळख करून दिली। लग्नासाठी नम्रता पसंत पडताच पुढची बोलणी झाली आणि ठगबाजांनी लग्नाच्या नावाखाली पैशांची मागणी केली। आकाश यांनी एटीएम मधून 70,000 रुपये काढून त्यांना दिले। सोबतच सोन्याचं मंगळसूत्र, कानातले दागिने आणि चांदीच्या पैजणांसह अंदाजे 1.5 लाख रुपयांचे दागिनेही दिले। मात्र लग्नाची प्रक्रिया पुढे जाण्याआधीच कथित वधू आणि ठगबाज फरार झाले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अनेक प्रयत्नांनंतर त्यांची तक्रार पोलिसात दाखल झाली। मैं भावनगर से आया हुआ हूँ। पहले भावनगर से 2 लोग मुझे यहाँ नागपुर में लेके आए। उसने बोला कि यहाँ तेरे को लड़की ये अच्छी है, अच्छी करके है, मैं तेरे को दिखा रहा हूँ। ऐसे करके मेरे को यहाँ लेके आए। फिर बाद में पता चला कि ये वो जो लोग दिखाने वाले हैं वो 5 दिन की लड़की है, इसलिए मैंने उनके साथ शादी नहीं की। वो यहाँ के जो नागरिक प्रॉपर की जो लेडीज थी ना, वो बोली मेरे को चल मैं तेरे को दूसरी लड़की दिखाता हूँ। तो उसके साथ मैं देखने के लिए गया, घर बार सब कुछ दिखाया, कार्यवाह वापस ऑटो में कोर्ट के तक आ गए, तब भी तो कुछ नहीं हुआ। पीछे से इनके लोग आ गए, सीधा हमला कर दिया। फिर हम पुलिस स्टेशन गए तो हमें वहाँ तक बिठाए। कुछ वो 4-5 लाख के थे। गला का मंगलसूत्र था और 2 कान की थी और पैरों के पहनने में झांझर भी थे। मेरा मोबाइल छीनने की भी कोशिश की थी, वो मैंने पकड़ लिया कि वो नहीं की। मैंने उनको 70,000 रुपये दिए। सध्या तहसील पोलिसांनी गुन्हा नोंदवून या संघटित टोळीचा शोध सुरू केला आहे। सोन्याचे दागिने, परत पायातील पैंजण हे सुद्धा त्यांना मागण्यात आले। फिर्यादी यांचं लग्न होत आहे असं त्यांना भासवण्यात आलं आणि त्यांच्याकडून तो पैसा आणि ते दागिने घेण्यात आले। परंतु जेव्हा लग्नाची तयारी सुरू होती तेव्हा अचानक त्या महिलेचा पती त्या ठिकाणी आला आणि त्यांनी असं सांगितलं की ही तर माझी पत्नी आहे, ती तुझ्यासोबत लग्न कशी काय करू शकते, तू असं कसं हे करू शकतोस, असं करून फिर्यादीसोबत वादविवाद करून अचानक त्यांनी तिथून सगळ्यांनी पळ काढला। नंतर फिर्यादीचं असं लक्षात आलं की सदरची महिला आणि त्याच्यासंबंधीचे सगळे ज्या महिला आणि पुरुष आहेत त्यांचं एक रॅकेट आहे आणि लग्न लावून देतो या असं सांगून त्या फिर्यादीकडून आणि त्या लग्न करून न देता त्यांच्याकडून पैसे आणि रोख रक्कम आणि दागिनेसुद्धा लुबाडणूक करण्यात आली आणि पळून गेले। फिर्यादीच्या रिपोर्टवरून सीताबर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सीताबर्डीने तो गुन्हा आमच्याकडे वर्ग केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI सूरज सिरसाट हे करीत आहेत।